आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणुकीला सामोरी जाईल असं सांगितलं। विधानसभेसाठी काय करावं याबाबत आम्ही एकत्रित मुंबईत बसू आणि मग निर्णय घेऊ। विधानसभेसाठी आपण नाही, कुठलाही फॉर्म्युला राज्यातला देखील ठरलेला नाही आहे। सीट वाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही, परंतु एक निर्णय पक्का आहे की महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढणार आणि सत्ता ही महाविकास आघाडीची आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे होणार। राज्यातील पक्षफुटीमुळे विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याने विधानसभेत नवी टीम दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पक्ष फुटल्यामुळे नव्या लोकांना संधी मिळणार आहे आणि नवी टीम एक महाराष्ट्रामध्ये कदाचित उद्याच्या भविष्यकाळात विधानसभेमध्ये आपल्याला दिसेल या सगळ्यामध्ये, आणि त्याचं स्वागतच आपण केलं पाहिजे। कोल्हापुरात खून, मारामारी असे गंभीर गुन्ह्यांचे प्रकार सातत्याने घडतायत, त्यामुळे पोलीस प्रशासन नेमकं करतंय तरी काय असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय। याबाबत येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूरमध्ये एकूणच कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेले असं वातावरण गेल्या महिन्याभरात आपण पाहतोय। अनेक ठिकाणी खून होत आहेत, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या घटना सामोरा येताना या ठिकाणी दिसत आहेत। नेमकं लक्ष पोलीस प्रशासनाचं कोल्हापुरातल्या कायदा सुव्यवस्थेवर आहे का नाही अशी शंका निर्माण होणारी घटना, म्हणजे आता मी अधिवेशन आहे आमचं, गेल्या 2 महिन्यातल्या कोल्हापुरातल्या घटना बघितल्या, क्राईम रेट बघितला तर साधारणपणे वाढलेला दिसते। मग नेमकं प्रशासन काय करते अशी शंका निर्माण होते। फक्त राजकीय गोष्टीमध्येच प्रशासन अडकले का अशी शंका होते। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये म्हणजे आज रंकाळ्याला त्या ठिकाणी खून होतो, भर चौकात अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडताना आपल्याला दिसतात, जेलमध्ये तर सर्रासपणे आता कळंब्याचं म्हणजे आता कन्फर्म झाले की दर आठवड्याला काहीतरी सापडणार, म्हणजे ठरलेलं आहे, लिखित आहे, सापडून देखील पुढच्या आठवड्यात परत त्याच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। आणि मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेल्या हाच मुद्दा येणाऱ्या अधिवेशनामध्ये महत्त्वाचा असेल। शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी हा महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा असल्यामुळे त्याला शेतकऱ्यांचा विरोधच राहणार असल्याचं सांगितलं। शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी हा महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा असल्यामुळे त्याला शेतकऱ्यांचा विरोधच राहणार असल्याचं सांगितलं। उद्या 18 जूनला या विरोधात व्यापक मोर्चा काढण्यात येणार असून अधिवेशनात सुद्धा महामार्गाविरोधात रान उठवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कॉन्ट्रॅक्टर धार्जिन फक्त कॉन्ट्रॅक्टरांचं हित जोपासण्यासाठी हा मार्ग आहे, कारण की याला पॅरलल रस्ते आहेत। जसं MSEBमध्ये प्रीपेड मीटर, तिथं ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केली की प्रीपेड मीटर लागणार नाही, तशी कुठली ऑफिशियल सूचना अजून आलेली नाही। मग हे फक्त इलेक्शन पुरतं किंवा आपल्या अंगावर येणार आहे म्हणून हे पुढे ढकलायचा हा प्रयत्न चालू आहे का? आणि म्हणून उद्याचा मोर्चा ताकदीनं होणार। शेतकरी उद्ध्वस्त करणारा, महापुराला आमंत्रण देणारा हा रस्ता नको अशी आमची लोकभावना आहे।